दिसायला एकदम गोल मटोल मुंबईच्या बटाटा वडासारखा दिसतोय, पण मंडळी आजची आपली ही नाश्त्याची रेसिपी बटाटा वडा नव्हे तर वेगळीच रेसिपी आहे। वरून कुरकुरीत आणि आतून एक वेगळा स्टफिंग घालून एक मस्तसा ब्रेड वडा बनवलाय आपण। अतिशय सोपी रेसिपी आहे आणि झटपट बनणारी। संध्याकाळच्या वेळेला चहा सोबत खाण्यासाठी नेहमी आपण वडापाव किंवा समोसा खातो, पण प्रत्येक वेळा काहीतरी नवीन ज्यांना खायची इच्छा होते त्यांच्यासाठी आजची ही रेसिपी एकदम परफेक्ट रेसिपी आहे। तर मंडळी जास्ती वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, मी भारती म्हात्रे सिम्पली स्वादिष्टमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे। जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि साईडला छोटीशी बेल आयकन आहे ती सुद्धा हिट करा। त्याच्याने तुम्हाला माझे सर्व नवीन नवीन रेसिपीचे अपडेट सर्वात आधी मिळत राहतील। आजचा नाश्ता बनवण्यासाठी म्हणजे ब्रेड वडा बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला लागणार आहे एक उभा चिरलेला कांदा आणि त्याच्यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ। एकच कांदा मी घेतलेला आहे आणि स्लाइस कट करून घेतलेला आहे। आणि आता याच्यामध्ये घालायची आहे 2 चिमूटभर हळद। आता हे दोन्ही मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला चांगलेपणे, म्हणजे कांद्याचं पाणी सुटतं आणि मीठ घातल्यामुळे जास्तीचं पाणी सुटेल आणि त्यामुळे आपल्याला पाणी याच्यामध्ये घालायची गरज नाही। म्हणून मीठ आणि हळद लावल्यानंतर झाकण देऊन आपल्याला 5 ते 10 मिनिटं ठेवायचं आहे। तोपर्यंत तुम्ही दुसरी कामं करून घेऊ शकता। 10 मिनिटांनंतर बाकीचे साहित्य आपण याच्यामध्ये घालूया। कांदा घेतलेला आहे तर एक बटाटा सुद्धा घ्यायचा आहे आपल्याला। तर बटाटा तुम्ही इथे उकडलेला बटाटा सुद्धा मॅश करून घालू शकता किंवा खिसणीने खिसून घेऊ शकता, कारण खिसल्यानंतर बटाटा खूप लवकर तळून होतं किंवा लवकर शिजतं, म्हणून आपल्याला त्याला जास्त वेळ लागणार नाहीये। म्हणून उकडण्यासाठी सुद्धा वेळ घालवायची गरज नाही। या प्रकारे खिसून घ्यायचं, बारीक खिसून घ्यायचं। आता हे सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे। तर हलक्या हाताने आधी थोडंसं मिक्स। आता याच्यामध्ये आपण घालूया एक हिरवी मिरची बारीक चिरलेली, 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरलेल्या, 1 चमचाभर जिरे पूड, 1 चमचा भरून मोठं काश्मीरी लाल मिरची पावडर, अर्धा चमचा आमचूर पावडर, थोडीशी हिंग आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। आता हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आहे। मीठ आपण आधीच घातलं होतं म्हणून पुन्हा आता याच्यामध्ये मीठ घालायची गरज नाहीये। फक्त या प्रकारे मिक्स करायचं आहे। आणि बाइंडिंगसाठी सुरुवातीला 1 चमचा मी बेसन म्हणजे चण्याचं पीठ घालतेय। मिक्स करून बघा, जर वाटलंच की बाइंड झालेलं नाहीये एवढं व्यवस्थित तर पुन्हा 1 चमचा आपण याच्यामध्ये घालू शकतो। तर आता मी बघितलं का तेवढं जास्ती बाइंड झालेलं नाहीये म्हणून पुन्हा 1 चमचा घालतेय आणि हे सगळं एकत्र मिक्स करून घेतेय। आणि मिक्स करून झाल्यानंतर छानपैकी गोळा तयार होतो बघा, आणि असा हवाय। आणि याची आता आपल्याला थोडे छोटे छोटे म्हणजे असे गोळे करून घ्यायचे, म्हणजे बॉल्स करून घ्यायचे। कांदे भजीसाठी जसं आपण करून घेतो सेम तसंच करून घ्यायचं। इन शॉर्ट आपण ब्रेड वडामध्ये कांदे भजीचा स्टफिंग घालणार आहोत। तर या प्रकारे हे बघा 7 गोल असे भजी करून घेतलेले आहेत। आता ब्रेड पकोडा आहे म्हणजे ब्रेड वडा आहे, त्यासाठी आपल्याला प्रॉपर स्लाइस ब्रेड लागणार आहे। व्हाईट किंवा ब्राऊन कुठलाही घेऊ शकता। फक्त वरून या प्रकारे दोन्ही बाजूला पाण्याचा हात लावा। पूर्णपणे पाण्यामध्ये बुडवू नका, फक्त हात लावा आणि हलकसं चेपून घ्या, म्हणजे एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते निघून जाईल। आता त्याच्यामध्ये मधोमध कांद्याचा गोळा जो आपण केलेला आहे तो घालायचा आहे आणि चारी बाजूने एकत्र करून गोळा बनवायचा आहे। थोडंसं हलक्या हाताने पिळून घ्या, म्हणजे एक्सेस जे पाणी आहे एक्सेस पाणी आहे ते निघून जाईल। एकामेकाला छानपैकी चिटकेल, इव्हनली असं गोल आकार येईल त्याला। आणि बघा या प्रकारे ब्रेडचा गोळा तयार झालेला आहे। तुम्ही असंच डायरेक्ट फ्राय करू शकता, पण आपण यासाठी बॅटर तयार करणार आहोत। पण त्याआधी या प्रकारे गोळे करून घ्या, म्हणजे ब्रेड बॉल्स करून घ्या। साईडला ठेवा, बिलकुलही काही होणार नाही कारण बाइंड झालेला आहे प्रॉपरली। साईडला ठेवा। आता एका दुसऱ्या बोलमध्ये चण्याचं पीठ घ्यायचं आपल्याला, म्हणजे बेसन साधारण 5 ते 6 चमचे घ्यायचे। त्याच्यामध्ये अर्धा ते पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा ओवा घ्यायचा आहे। हातावर कुस्करून घाला छानपैकी। आता याच्यामध्ये पाणी घालून एक बॅटर तयार करा, जसं आपण भजींसाठी किंवा बटाटा वड्यासाठी बटाटा भजीसाठी बॅटर तयार करतो सेम तसंच। आता या बॅटरमध्ये आपल्याला हे गोळे मिक्स करून घ्यायचे आहेत, म्हणजे डिप करून घ्यायचे आहेत, बुडवून घ्यायचे। सगळेपणे व्यवस्थितपणे कोट झालं पाहिजे। बटाटा वड्यासाठी जसं आपण चण्याच्या पिठामध्ये बटाट्याचा जो गोळा आपण तयार करतो ते डिप करतो सेम तसंच करून घ्यायचं। फक्त जास्ती प्रमाणात नसल्यामुळे थोडंसंच बेसन घेतलेलं आहे। तर या प्रकारे डिप करा आणि तळून घ्यायचं। पण त्याआधी थोड्याशा मिरच्या आपण तळून घेऊया। मिरच्या तळताना काळजी घ्यावी, फुटायची शक्यता असते कारण आतमध्ये बिया असतात, म्हणून काळजी घेऊनच तळून घ्यायचे। मिरच्या तळून झाल्यानंतर साईडला ठेवा आणि याच्यामध्ये आता आपण ब्रेडचे पकोडे म्हणजे ब्रेड बॉल्स तळून घेणार आहोत। तेल कडकडीत आधी गरम करा आणि त्यानंतर
लो ते मीडियमवर ठेवा. सुरुवातीलाच फास्टवर ठेवू नका, नाहीतर वरती छानपैकी असे तळून होईल, छान रंग येईल, पण आतून कच्चं राहायची शक्यता आहे. म्हणून या गोष्टीची काळजी घ्यावी. लो ते मीडियमवर ठेवा आणि साधारण या रंगापर्यंत आल्यानंतर लगेच काढून घ्या. काही छान दिसत आहेत बघा, मस्त झालेत एकदम. असे बटाटा वड्यासारखं. कोणाला वाटेल का बटाटा वडाच आहे, पाव आणून देईल तुम्हाला आणि सांगेल बटाटा टाकून वडा टाकून दे त्याच्यामध्ये, आम्हाला असंच खायचं आहे. पण मंडळी, कारण ब्रेड आहे याच्यामध्ये, कांद्याचं भजीसारखं स्टफ केलं आहे आपण, म्हणून वेगळी चव वेगळी टेस्ट लागणार आहे. तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करा. तर इथे बघा, एक बॅच म्हणजे 4 मी तळून घेतले आहेत. आता पुन्हा 3 घालणार आहे उरलेले. आणि उरलेलं जे पीठ आहे त्याचे या प्रकारे तुम्ही मस्त असे पिठाचे गोळे म्हणजे बुंदी टाकू शकता. छान लागतं खायला. तर मंडळी नक्कीच ट्राय करा. जवळजवळ बघा 7 मोठे वडे असे कुरकुरीत वडे झालेले आहेत, म्हणजे ब्रेडचे वडे, पकोडे. तर एकच कांदा घेतलाय आपण, एकच बटाटा घेतलाय आणि त्याच्याहून तुम्ही 7 असे मस्त मोठे टम्म फुगलेले वेगळेच पकोडे बनवू शकता. तर मंडळी नक्कीच ट्राय करा. हिरवी चटणी, लाल चटणी, टमॅटो कॅचअप किंवा खट्टी मिट्टी आपली चिंचाची खजूराची चटणी असते त्याच्यासोबत सर्व करा आणि मस्त असा चुरा द्या, म्हणजे चिवडा द्या आणि हिरवी मिरची. तर मंडळी एन्जॉय करा. गरमागरम ब्रेड वडे सोबत गरमागरम चहा सर्व करा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच बनवा, स्वतःही खा आणि सर्वांना खायला द्या. आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला बाकी विसरू नका. आणि पाहत राहा सिम्पली स्वादिष्ट. आजचा हा व्हिडिओ वेळ काढून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय.